हॅलो नमस्कार, वेलकम बॅक किचन। आणि मी आज मटकी बनवत होते आणि मला आठवलं की माझी एक मैत्रीण आहे, ती मला नेहमी म्हणते माझी मटकी गोडच होते, तर तुझी मटकी जर केली ना ती खूप चवीला छान लागते। तर ती का ग संजू? तर हे बघ मैत्रीण, तुझ्यासाठीच मी रेसिपी बनवते बरं का। तर बघा, सगळ्यात आधी मी छान मस्त 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं ॲड करायचं आहे। तर मैत्रिणींनो, या पद्धतीने जर तुम्ही मटकी केली ना तर नक्की ज्याला आवडत नाही ना तो देखील चवीने खाईल बरं का। जिरं आपलं मस्त छान तेलामध्ये फुटलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्त आपण एक कढीपत्ता टाकूया 4-5 पानं आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा ॲड करायचा आहे। तर थोडासा कढीपत्ता जो आहे ना तो तेलामध्ये छान परतून झाला की कांदा आपण ॲड करूया। एक मोठा कांदा मी याच्यामध्ये टाकलेला आहे, तो अगदी बारीक चिरलेला आहे बरं का। मोठा मोठा ठेवू नका, जेणेकरून आहे ना तोंडात जर तो आला ना कांदा तर तो गोड लागतो। हेच तर मेन कारण आहे ना, तुम्ही कांदा छान परतून घेत नाही, त्यामुळे तुमची मटकी गोड होते। माझी मटकी गोड का नाही होत? कारण मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो जो बारीक एकदम चिरून घेतलेला आहे त्याला छान परतून घेते बरं का। वेळ लागला तर लागला, त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलंय आणि मीठ टाकल्यामुळे जो कांदा आणि टोमॅटो आहे तो मऊ लवकर पडेल। सो चला, आता सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची मटकी। आता तुम्ही विचार कराल, अगं तू मसाले काय विसरली का संजीवनी? तर नाही मी मसाले विसरले नाहीये, हेच तर ट्रिक आहे। तुम्ही या पद्धतीने जर मटकी कराल ना, मटकी तेलामध्ये छान परतून द्या। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे तुमच्या स्वादानुसार मसाले आहे ते तुम्ही ॲड करायचे। बऱ्याच मैत्रिणी कांदा टोमॅटो टाकला की त्याच्यामध्ये नंतर मसाले टाकतात आणि मग जी परतून म्हणजे मटकी जर परतली ना छान तेलामध्ये तर त्याला एक छानशी चव येते। तर आता आपण 2 ते 3 मिनिटं आपण मस्त तेलामध्ये छान मटकी परतून देऊया, जेणेकरून त्या मटकीचा जो गोडवा आहे तो कमी होईल आणि त्याला एक छानशी चव येईल। तर चला, अगदी 2 ते 3 मिनिटं मी ही मटकी छान परतून देणार आहे। तुम्ही बघाल आधी कशी दिसत होती आणि आता कशी छानशी मऊ पडली की नाही। तर तेलामध्ये ती मटकी छान अशी मऊ पडते आणि मग त्याच्यानंतर आपले जे मसाले आहेत घरातले घरगुती मसाले आहे, याच्यात कुठला सिक्रेट मसाला नाही बरं का। आणि नाही माझ्याकडे सिक्रेट मसाला आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल की ह्याच्यात कुठला तरी सिक्रेट मसाला टाकलाय त्याच्यामुळे तुझी मटकी अगदी मसालेदार होती। तर नाही, अशा पद्धतीने करा। आधी मी हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली, घरचा मसाला किंवा तुमच्या घरात कांदा मसाला असेल तो तुम्ही 1 चमचा टाका। गरम मसाला, गोडा मसाला अगदी चवीनुसार तुम्ही अर्धा चमचे टाकून द्या। छान मस्त मसाला सगळीकडे लागेल असं परतून घ्या मटकी आणि त्याच्यानंतर 1-2 मिनिटं रेस्ट करूया। बघा कशी दिसतीये, मस्त दिसते की नाही मटकी। आता याला छान मस्त परतून घ्यायचंय स्लो गॅसवर मस्त। तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता, याच पद्धतीने पण तुम्ही कुकरला एक शिट्टी घेऊ शकता। आता मी कुकरला नाही लावला, पॅनमध्येच करतेय। तर छान परतून घ्यायची आहे आपल्याला। जितकी तुम्ही छान परतून घ्याल तेलामध्ये तितका तुम्हाला तुमची ती मटकी तुम्हाला छान लागेल। सो आता मी इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहे, गरमच पाणी केलेलं आहे, जेणेकरून तर्री आपल्याला दिसेल आणि त्या तर्रीवरच आपल्याला सगळी मटकी म्हणजे शिजवून घ्यायची आहे। थोडंसं अगदी अर्धी ग्लास म्हणजे मी पाणी टाकलं असेल किंवा एक मोठा चमचा असं। सो बघा मस्त तर्री पण आलेली आहे। आता हे पाणी सगळं मला सुकवून घ्यायचं आहे, मला कोरडी मटकी हवी आहे। तुम्हाला जर थोडीशी पातळसर हवी असेल ना तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये जे पाणी ॲड केलेलं आहे ते राहू द्या। तर हे बघा, आता मी ह्याला कोरडी होईपर्यंत परतून घेणार आहे आणि मग आपली तयार झाली मटकी घरगुती पद्धतीने अगदी चविष्ट। तुम्ही बघाल मी आता पिलूला सर्व करते आणि तिला खूप भूक लागली, गरमागरम चपाती आणि मटकी, तर तिची रिॲक्शन पण आपण आता घेऊया। तर रुद्र आता टेस्ट कर। छान झाली आहे नक्की? ओके, एन्जॉय युअर मील। तर मैत्रिणींनो, पिल्लूनी मला देखील चारलेला आहे आणि खरंच छान झालेली आहे, अगदी चरचरीत झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की मसाला मटकी ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा।